पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळ शहरातील संविधान चौकात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर CJP आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या सहभागातून सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते। सलग 20 दिवस उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली। त्यानंतर सरकारने कोणतीही सकारात्मक चर्चा न करता पोलिसांच्या माध्यमातून त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यवतमाळातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचे दडपशाहीच्या पद्धतीने दमन करत असल्याचा आरोप केला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे आंदोलकांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले। संविधान चौकात सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जवळपास 1 ते 1.5 तास वाहतूक रोखून धरली। त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। आंदोलन शांततेत पार पडले। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, तसेच सरकारने राम मंदिर चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्या केल्या। आजादी तो ऊंचा बोलो, आजादी तो ऊंचा बोलो, आजादी तो धीरे बोलो, आजादी तो धीरे बोलो, आजादी भूलने वाली आजादी हम लेके रहेंगे, आजादी पेपर बोला आजादी, एमपीएससी बोली आजादी, यूपीएससी बोली आजादी, हमारी जिंदाबाद जिंदाबाद। स्वामी बख्तर गुजरात